पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील एका चहाच्या टपरीवर मित्रांसोबत चहा पित असताना अवैधरित्या गॅस चोरी होत असल्याचं दिसल्यानं फोटो काढले म्हणून गॅस माफियांनी एका पत्रकारासह त्याच्या 2 मित्रांना जीवे मारण्याची धमकी देऊन लोखंडी पाईप आणि लाकडी दांडक्यानं मारहाण केल्याची घटना घडली। एवढंच नाही तर अवैध धंदे चालकांनी त्यांच्या अंगावर लघुशंका केल्याचे घृणास्पद कृत्य केलं। या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला। ही घटना दौंड तालुक्यातील खडकी ग्रामपंचायत हद्दीतील दयानंद हॉटेल परिसरात 24 सप्टेंबरला रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास घडली। महावीर वजाळे असं जखमी झालेल्याचं नाव। त्याच्यावर इंदापूर तालुक्यातील मदनवाडी येथील बिग वन मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात शेट्टी आणि शिंदे आणि इतर 8 ते 10 अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मी महावीर वजाळे, पत्रकार, सोलापूर प्राईड, सोबत पत्रकार श्रीकांत मासोडे, सोलापूर प्राईड आणि सत्ता स्ट्रगल पत्रकार अनिल आर्गे। आम्ही कुरकुमवरून येत असताना म्हणजे टेंभुर्णीच्या दिशेने येत असताना दयानंद हॉटेलच्या पुढे एक मिसळचं हॉटेल आहे, त्या ठिकाणी आम्ही चाय घेण्यासाठी थांबलो। त्यावेळेस त्या ठिकाणी आम्हाला अवैधरित्या गॅस विक्री करणारे 2 टँकर दिसले। हे टँकर दिसल्यानंतर आम्ही काय चालू आहे हे बघण्यासाठी आमच्या गाडीमध्ये बूम घेऊन पुढे गेलो। जसे आमच्या हातामध्ये बूम दिसला तसं 10-15 लोक त्या ठिकाणी लोखंडी पाईप, सळया, टिकावाचे दांडे घेऊन मारहाण करू लागले। त्याच्यामध्ये मला जवळजवळ 10 ते 15 लोकांनी, गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी मारहाण केली। माझा हात पाय फ्रॅक्चर आहे, फासोळी माझी फ्रॅक्चर आहे। सोबत पत्रकार अनिल आर्गे यांनाही मारहाण केली। श्रीकांत मासोळे पत्रकार यांनाही मारहाण केली। काल अनिल आर्गे यांना डिस्चार्ज दिलेला आहे। माझी परिस्थिती अत्यंत गंभीर असल्यामुळे अद्यापर्यंत काय डिस्चार्ज दिलेला नाही आणि संबंधित लोकांवरती दौंड पोलीस स्टेशन या ठिकाणी पत्रकार संरक्षण ॲक्टनुसार गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे आणि काही त्याच्यामध्ये कोण अटक झालेत का नाही अद्यापर्यंत काही माहिती कळलेली नाही। सदर गुन्हा हा परवा रात्री 8:30च्या दरम्यान हा घडलेला आहे। आम्ही येत असताना जे अवैधरित्या गॅस विक्री करत असणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी आमच्यावर अमानुषपणे जो हल्ला केलेला आहे, या आरोपींना तातडीनं पोलीस प्रशासनानं अटक केली पाहिजे आणि त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे।